जी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे एकूणच थोडक्यात सांगा कशा पद्धतीने आता हे भाजपचं सर्वच जागांवर आपलं आव्हान आहे सगळ्यांना, एकूणच काय सांगाल कशा पद्धतीने निवडणूक राहील? मी मगाशी सांगितलं ना आता विकास कामांकडे बघून लोक मतदान करणार. बरोबर. बंडखोरांच्या बाबत काय एक आव्हान कराल? काय करणार ते मला सांगा ना. कारण जवळचेच कार्यकर्ते तुमचे इथे अहो ऐका एक मिनिट, जागा लिमिटेड आहेत बरोबर. सगळ्यांना जर आपण काही हे करू शकत नाही, स्वाभाविक आहे. म्हणजे प्रत्येकाची इच्छाशक्ती असणं काय गैर नाही आहे. जिल्ह्यातली काय परिस्थिती राहिली एकूणच? ते निकाल झाल्यानंतर तुम्हाला कळेल. नक्कीच जिल्ह्यामध्ये निकाल लागल्यानंतरच ही परिस्थिती समोर. मात्र नागरिक जे आहेत ते सर्व विकास कामांच्या आधारावरच मतदान करतील असा विश्वास जे आहे ते यावेळी उदयनराजे यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन अभिजित पिसेसह संतोष नारोडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.